IPLचे 17वे पर्व 22 मार्च पासून सुरू होत आहे। IPLचा पहिला सामना चेन्नई आणि बेंगलोर यांच्यात चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियम या ठिकाणी होणार आहे। तर बलवान टीम मानली जाणारी मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 24 मार्चला बलाढ्य गुजरात टायटन्स समोर अहमदाबाद येथे होणार आहे। पण या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे। मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव या स्पर्धेत खेळणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे। सूर्यकुमार हा मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या T20 सीरीजमध्ये जखमी झाला होता। यानंतर त्याला सर्जरी सुद्धा करावी लागली होती, पण सर्जरी नंतर सूर्या भारतीय संघात आपली जागा मिळवू शकलेला नाही। यावर बऱ्याच क्रिकेट तज्ञांचे म्हणणे आहे की सूर्यकुमार यादव हा IPLच्या नव्या मोसमात पुनरागमन करणार आहे। पण समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार असे म्हटले जात आहे की सूर्या IPL 2023च्या सुरुवातीचे 2 सामने खेळणार नाही। सूर्यकुमार यादव हा सध्या बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये NCA सर्जरी नंतर आपली रिहॅबिलिटेशन प्रोसेस पूर्ण करत आहे। IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स 24 मार्चला गुजरात टायटन्स आणि 27 मार्चला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपले सुरुवातीचे सामने खेळणार आहे। पण सूर्यकुमार यादव हे दोन्ही सामने खेळणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे। पण NCAच्या स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिकल टीमने अजून काही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही। पण सूर्यकुमार यादव स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या फॅन्ससाठी त्याचे फिटनेस अपडेट देत आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा। धन्यवाद।